आपल्याकडे मराठा आर्मर म्हटल्यानंतर दोन व्यक्तींचे नाव येतात, एक शिवाजी महाराज आणि दुसरे कान्होजी आंग्रे. आणि 1760ला त्याची सुभेदारी विजयदुर्गची आंग्रेंकडे जे सरदार म्हणून ज्यांनी किंवा काम बघितलं होतं किंवा कान्होजी आंग्रेंच्या वेळे म्हणजे त्यांच्या कालखंडात सुवर्णदुर्गचे जे अंमलदार होते ते रुद्राजीराव धुळप त्यांच्याकडं आरमाराची सुभेदारी दिली. आता हे रुद्राजीराव कोण म्हणजे हे धुळप कोण? पोर्तुगीज एका पत्रात म्हणतात की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती दुसऱ्या आंग्रेंचा उदय झाला आहे. तो आरमार हे तुमचं राज्याच्या तिजोरीत भर घालणारं एक मुख्य साधन आहे. त्याचं कारण असं की समुद्र किनाऱ्यावरनं आपल्या समुद्र हद्दीतून जी काही बेकौली जहाजं म्हणजे कुठलाही परवाना न घेता जे व्यापारी जहाजं जात असतील किंवा शत्रूंची जहाजं जात असतील शत्रूंच्या आरमाराची, सो त्यांना पकडून आणणं किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्याशी वॉर करून ते हरवणं किंवा ते पकडून आणल्यानंतर ते मुख्य त्याचं प्राप्तीचं साधन. मग याच्यामध्ये अनेक गोष्टी, ते धान्यसुद्धा मिळायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं जहाज पकडून आणलं बेकौली तर, कारण व्यापार सगळ्याच गोष्टींवर, सुगंधी वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, धातूच्या वस्तू असतील, जनावरं कॅरी करणारी गोष्ट, सो ते काही लाखांमध्ये वगैरे ती प्राप्ती व्हायची आणि त्यातून राज्याच्या तिजोरीत पण मोठी भर पडत होती. शिप्स ज्याला म्हणतो किंवा जहाजांचे प्रकारमध्ये मग येतं. मग पाल म्हटलं की मोठं